हे गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द युनिट नंबर 3. आजचा हा जो कम्प्लीटली व्हिडिओ आहे तो आपण युनिट नंबर 3 वरती कम्प्लीटली डिस्कशन करणार आहोत. आता हा युनिट नंबर 3 म्हणतो तरी काय, तर यावरती डिपेंड आहे फार्माकोलॉजी ऑफ अ ड्रग ऍक्टिंग ऑन अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय, तर त्या ड्रग बद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे या कम्प्लीट युनिट मध्ये, जे पेरिफेरल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट करतात. आणि आपला सिलेबस सुद्धा बीसीएने अशा प्रकारे फॉर्म्युलेट केला आहे की बी फार्मसी स्टुडंटला फक्त ड्रगच नव्हे तर त्या सिस्टीम बद्दल सुद्धा नॉलेज असायला पाहिजे. आणि म्हणूनच सिलेबस जर तुम्ही बघितला तर युनिट नंबर 3 मध्ये आपल्याला टोटल 6 पॉइंट्स आहे, ज्यामधले इनिशियली जे 2 पॉइंट्स आहे म्हणजे पॉइंट्स ए आणि बी हे कम्प्लीटली सिस्टीम बद्दल आहे. म्हणजे हे जे काही पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे ती कशा प्रकारे फॉर्म्युलेट होतं, त्यामधले जे स्पेसिफिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे त्यामध्ये नेमकं काय आहे, कशा प्रकारे नर्व्हचे एका रिजन पासून दुसऱ्या रिजन मध्ये ट्रान्सपोर्ट होतात, कशा प्रकारे सिग्नल पास होतं, नेमकं काय कुठले केमिकल लागतात, ज्या केमिकल थ्रू हे सगळं काही कंडक्शन होतं. सो ईच अँड एव्हरीथिंग ह्या युनिट मध्ये ह्या सिलेबस मध्ये आपल्याला फॉर्म्युलेट करून दिलाय, सो दॅट तुम्ही बी फार्मसी जेव्हा पास आउट होणार तेव्हा सगळं काही ऍडिक्वेट नॉलेज तुमच्याकडे असणार आहे. सो आज या युनिट बद्दल काय आहे, तर युनिट हा पीएनएस बद्दल आहे. आणि यामधला सब पॉइंट्स ए जर तुम्ही बघितलं तर यामध्ये आहे ऑर्गनायझेशन आणि फंक्शन ऑफ एएनएस. तर कन्फ्युजन वाटते ना, मग हे कन्फ्युजन केव्हा क्लिअर होणार आहे, जेव्हा तुम्हाला पीएनएस दॅट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम बद्दल सगळं काही माहिती असणार आहे. आता आधी थोडस एक बेसिक नॉलेज घेऊया. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर नर्वस सिस्टीम ही बेसिकली 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाली आहे. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये काय, ज्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो, तो झाला आपला सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जोडलं तर सगळं जे काही रेग्युलेशन होतं, जे काही नर्व ट्रान्सपोर्ट होता, सेन्सरी मोटर मीन्स काय, तर ब्रेन टू ऑर्गन, ऑर्गन टू ब्रेन, जे काही इम्पल्स ट्रान्समिशन होतं ते सगळं आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये स्टडी आउट करतो. आणि ते सगळं स्टडी आउट करतो म्हटल्यापेक्षा ते सगळं ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम कंडक्ट करते. ठीक आहे. आता हे जे काही पीएनएस आहे म्हणजे युनिट नंबर 3 चा आपला जो टायटल आहे पीएनएस पेरिफेरल नर्वस सिस्टीम, हा फर्दर क्लासिफाय झाला आहे 3 मेन कॅटेगरी मध्ये. ठीक आहे. पहिला आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम, सेकंड वन आहे एंटरिक नर्वस सिस्टीम अँड थर्ड वन आहे दॅट वन इज अवर एएनएस, ज्याबद्दल आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीटली जो ए पार्ट आहे दॅट इज द स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन ऑफ एएनएस त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. मीन्स हा फर्स्ट पार्ट आहे आपला युनिट नंबर 3 चा. ठीक आहे. आता सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर यामध्ये आपले जे काही व्हॉलंटरी गोष्टी आहे म्हणजे ज्या आपण विलिंगली करू शकतो, ज्या आपण कंट्रोल करू शकतो. लाईक मी आता हा पेन घेतला आहे, याला ओपन करते, हे माझ्या कंट्रोल मध्ये आहे. मला जेवण करायचं आहे की नाही करायचं आहे, मला आज उपवास करायचा आहे, हे माझ्या कंट्रोल मध्ये आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या व्हॉलंटरी दॅट कॅन बी व्हॉलंटराइड बाय माय सेल्फ. ठीक आहे. म्हणजे ज्याला मी कंट्रोल करू शकतो ते सगळे कुठे स्टडी आउट केलं जातं, तर ते केलं जातं सोमॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये. ठीक आहे. मग अशा काही गोष्टी आहेत जे आपली बॉडी कंट्रोल करू शकत नाही. लाईक जेवण करायचं मी टाळू शकते, बट जेवण केल्यानंतर माझी बॉडी ते डायजेशन करणार की नाही करणार, की उद्या ते जे काही मी खाल्लेलं आहे त्याला मी उद्या डायजेशन करण्यासाठी टाकणार, किंवा उद्या पण नाही मला परवा डायजेशन करायचं आहे, असं होतं का, नाही. आज आपण खायला तर ते आजच आपलं डायजेस्ट होणार आहे. किंवा असं होतं का की मला माझा हार्टबीट आहे ते थांबवायचं आहे, मी विलिंगली थांबवणार, विलिंगली चालू करणार, असं होतं का, नाही होत. मग ह्या ज्या काही गोष्टी ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही ते कोण रेग्युलेट करतं, तर ते झालं इनव्हॉलंटरी. ठीक आहे. सो इनव्हॉलंटरी कोण करतं, दॅट वन इज अवर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, ज्याबद्दल आजचा हा कम्प्लीटली टॉपिक आहे. एंटरिक कोटेड नर्वस सिस्टीम म्हणजे हा थर्ड पार्ट जो आहे तो म्हणजे काय, तर जे काही जीआय रिलेटेड मोटिव्हिटी आहे, जीआय मध्ये जे काही होतं मीन्स डायजेशन होतं, ऍसिड सिक्रेशन होतं, ऍसिड सिक्रेशन स्टॉप होतं, हे सगळं कोण रेग्युलेट करतं, तर एंटरिक नर्वस सिस्टीम झाला. ठीक आहे. आता एएनएस बद्दल काय बघायचं आहे आजच्या युनिट मध्ये, तर कम्प्लीटली आपण डिस्कशन करणार अबाउट ऑर्गनायझेशन अँड फंक्शन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर ह्या एएनएस ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये नेमकं आहे तरी काय त्याबद्दल डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. सो यस गाईज, आधी बघूया की एएनएस म्हणतो तरी काय. एएनएस काय म्हणतो, तर एएनएस म्हणतो तर त्या गोष्टी ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही, ज्याला आपण
इन्क्रीजही करू शकत नाही, डिक्रीजही करू शकत नाही. आपला रिझल्ट लागला, अचानक आपले हार्टबीट वाढतात, त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही की काय लागणार, धगधगीच चालू होते. ठीक आहे, टीचर क्लासमध्ये आले, पटकन धगधगीच चालू होते. हे जे काही हार्टबीट इन्क्रीज होणं, दॅट वन इज इनव्हॉलेंटरी. ठीक आहे, बरं ठीक आहे, रिझल्ट लागलेला आहे, छान फॉर एक्झाम्पल, बट तुम्हाला असं वाटतं की तुमची एक्झामिनेशन खूप खराब झाली आहे, अचानक तुमची हार्टबीट वाढते की काय येणार रिझल्ट, काय येणार रिझल्ट. पण जेव्हा तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येतो आणि तुम्ही पास झालेले असते, ऑल क्लिअर तुमचा हा जेव्हा रिझल्ट येतो, तेव्हा ती जी वाढलेली हार्टबीट आहे ती आपोआप कमी होते. राईट, मग जी कंडिशन की ज्या कंडिशन मध्ये तुमची हार्टबीट ही इन्क्रीज झाली होती, त्या कंडिशनला आपण सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम रिस्पॉन्सिबल आहे आपली हार्टबीट इन्क्रीज करण्यासाठी. बट थोड्या वेळानंतर ती नॉर्मलाइज होतं, रिझल्ट मिळाला, ऑल क्लिअर झाला, आपण खुश होतो, हार्टबीट नॉर्मल होतं. ते कोण रेग्युलेट करतं, तर ती झाली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. म्हणजेच काय, तर ही जी काही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे हे दोन टाइप मध्ये क्लासिफाय झाली आहे. एक झाली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन झाली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. ठीक आहे, एक्झाम्पल वरून तुम्हाला कळलं. आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, जर तुम्ही फायटिंग करायला रेडी आहात, ठीक आहे, फ्लाइट और फाइट मोड जर असं तर त्याला आपण सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, जिथे रेस्टिंग आहे किंवा फक्त डायजेशन आहे ती झाली आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. नाही का, अनदर एक्झाम्पल लाईक पायऱ्या चढायचं, आपली लिफ्ट बंद आहे आणि मला 4थ्या मजल्यावर जायचं आहे. ठीक आहे, मला दम लागणार, माझी हार्टबीट खूप वाढणार. ठीक आहे, मी जर नॉनस्टॉप चढले तर, बट थोड्या वेळाने मी जर रेस्ट केलं तर माझी हार्टबीट नॉर्मल होणार, हार्टबीट इन्क्रीज होत आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज होत आहे, बट आफ्टर रेस्टिंग नॉर्मलाइज होतं. सो इन्क्रीज होण्याची ही जी काही प्रोसेस आहे ती कोण कंडक्ट करतं, तर दॅट वन इज अवर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि याला नॉर्मलाइज कोण करतं, रेस्ट कोण देतं, तर ती झाली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता हे तुम्हाला कळलं असणार. आता ही जी काही सिस्टीम्स आहे, या सिस्टीम कशा प्रकारे रेग्युलेट होतात किंवा हे जे काही ट्रान्समिशन आहे कशा थ्रू होतं, तर सी गाईज, हे जे काही न्यूरोनल ट्रान्समिशन होतं ते विथ द हेल्प ऑफ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय आहे, तर ते आहे न्यूरॉन्स. ठीक आहे, हे ब्रेन पासून जे काही आपल्या ऑर्गन पर्यंत जे काही नेट पसरलेली आहे ना, की जे काही इम्पल्सेस कंडक्ट होतात, ते कोण मेसेज कंडक्ट करतात, तर ती एक खूप लॉंग अशी न्यूरॉन्सची चेन आहे. ठीक आहे, न्यूरॉन्स हे कंडक्ट करतात. आता ही जी काही सिस्टीम आहे, मीन्स मेन ऑर्गनायझेशन काय आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची, तर यामध्ये दोन न्यूरोनल ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, एक आहे प्री गँग्लिओनेटिक आणि एक आहे पोस्ट गँग्लिओनेटिक. आता याला थोडं सोफिस्टिकेटेड करूया. ठीक आहे, आता एखादी सिग्नल, आपल्याला माहितीये की प्रत्येक सिग्नल ही ब्रेन पासून स्टार्ट होते. ठीक आहे, ब्रेन पासून स्टार्ट होते, ऑर्गनला जात आहे, पेन उचलायचं आहे, हे माझ्या ब्रेनने सिग्नल देणार आणि मी पेन उचलला. मग आता हे जे काही न्यूरॉन्स आहे, न्यूरॉनची चेन आहे, तर जो काही न्यूरॉन अटॅच्ड आहे ब्रेन पासून, ठीक आहे, ब्रेन पासून जो काही सिग्नल घेतो हे, तो झाला आपला प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन. ठीक आहे, म्हणजे ज्याचं ओरिजिन कुठे असणार आहे, ते दॅट वन इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही झाली प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन. आता पोस्ट गँग्लिओनेटिक न्यूरॉन म्हणजे काय, तर जो ऑर्गन वरती कनेक्ट आहे न्यूरॉन, त्याला आपण पोस्ट गँग्लिओनेटिक न्यूरॉन म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करूया की फक्त एकच न्यूरॉन आहे, एक न्यूरॉन नसतं, बट फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगते की एकच न्यूरॉन आहे आणि हा ब्रेनला अटॅच्ड आहे आणि हा ऑर्गनला अटॅच्ड आहे. ठीक आहे, तर हा सॉरी एक नव्हे तर दोन आहे, लाईक दॅट. हे दोन न्यूरॉन आहे, हा एक न्यूरॉन आहे, हा अनदर न्यूरॉन आहे आणि इथे हा अटॅच्ड आहे, हा ब्रेनला आहे आणि हा ऑर्गनला आहे. तर जिथनं सेंट्रल नर्वस सिस्टीमला अटॅच असलेला जो न्यूरॉन आहे तो झाला प्री गँग्लिओनेटिक आणि हा झाला पोस्ट गँग्लिओनेटिक. ठीक आहे, यामधला जो काही हा स्पेस आहे जिथे हे अटॅच होतात एकमेकाला, ही झाली आपली गँग्लिओन, म्हणजे त्याला आपण सॅनॅप्ट म्हणतो किंवा गँग्लिओनेटिक स्पेस म्हणतो. ठीक आहे, ही जी स्पेस आहे हीच ठरवते की प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन आहे का की पोस्ट गँग्लिओनेटिक न्यूरॉन आहे. हे दोन न्यूरोनल ट्रान्समिशन आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये होतात. आय होप तुम्हाला क्लिअर होणार. आता हे जे काही ट्रान्समिशन होतं दोन न्यूरॉनच्या मध्ये, हे कशा थ्रू होतं, तर विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स हे ट्रान्समिशन होतं. ठीक आहे, काही केमिकल थ्रू हे जे काही आहे न्यूरॉन ते ट्रान्समिट होतात. तर सिम्पॅथॅटिक म्हणजे ज्यामध्ये आपला फायटिंग वाला मोड, हार्टबीट इन्क्रीज होत आहे, ते रेग्युलेट करण्यासाठी वेगळे केमिकल्स आहे आणि पॅरासिम्पॅथॅटिक साठी वेगळे केमिकल्स आहेत. सिम्पॅथॅटिक साठी काय आहे, आता हा प्री सायनॅप्टिक किंवा प्री गँग्लिओनेटिक न्यूरॉन आहे आणि हा पोस्ट गँग्लिओनेटिक न्यूरॉन आहे. तर याच्यामध्ये जो केमिकल रिलीज होतं जेव्हा आपली फायटिंग वाली मोड असतो, म्हणजे सिम्पॅथॅटिक हार्टबीट इन्क्रीज होत आहे,
त्यावेळेस काय होतं की हे प्री आणि पोस्ट दोन्ही गँग्लियन मध्ये दोन वेगवेगळे न्यूरोट्रान्समीटर असतात. ठीक आहे, प्री मध्ये कोण असतं तर प्री मध्ये ऍसिटिल कोलिन प्रेझेंट असतो. दॅट वन इज अवर ACH, हा इथे प्री मध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, आणि पोस्ट मध्ये कोण असत, पोस्ट मध्ये नॉर ऍड्रेनालिन प्रेझेंट असतो. ठीक आहे, हे न्यूरॉन्स आपल्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणतात त्यांना केमिकल्सला, आणि हे न्यूरोट्रान्समीटर्स आपल्याला विसरायचे नाही आहे. ठीक आहे, सिम्पॅथॅटिक मध्ये दोन वेगवेगळे आहे. ठीक आहे, सिम्पॅथॅटिक म्हणजे काय तर जिथे आपली फायटिंग वाली कंडिशन आहे, हार्टबीट इन्क्रीज होत आहे, ती झाली सिम्पॅथॅटिक कंडिशन. आणि प्री मध्ये कोण असतो तर ऍसिटिल कोलिन, आणि पोस्ट मध्ये कोण असतो तर नॉन ऍड्रेनालिन. आता पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे रेस्टिंग किंवा डायजेशन जेव्हा नर्वस सिस्टीम वर्क करते तेव्हा ही प्री आणि पोस्ट दोन्ही सॅनॅप्टिक न्यूरॉन किंवा ज्याला आपण गँग्लियॉनिक न्यूरॉन, कुठलाही वर्ड तुम्ही यूज करू शकता, कारण ही जी गॅप आहे याला दोन वर्ड आहे, गँग्लियॉन सुद्धा म्हणतात आणि सॅनॅप्ट सुद्धा म्हणतात. सो इथे दोन्ही प्री सॅनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सॅनॅप्टिक न्यूरॉन मध्ये जो काही न्यूरोट्रान्समीटर प्रेझेंट असतो तो दोघांमध्ये सेम असतो. दॅट वन इज ऍसिटिल कोलिन, ज्याला आपण ACH म्हणतो. ठीक आहे, दोघांमध्ये काय होतं, दोघांमध्ये सेम ट्रान्समिशन, सेम न्यूरोट्रान्समीटर वर्क करतो. आता तुम्हाला हे जे काही ट्रान्समिशन आहे ते क्लिअर असणार. नाव गाईज, आता हा प्री सॅनॅप्टिक न्यूरॉन आहे, यामधनं काहीतरी न्यूरोट्रान्समीटर म्हणजे आपला ACH निघाला आणि पोस्ट मध्ये जाऊन अटॅच होतो. कुठे अटॅच होतो, रॅन्डमली कुठे अटॅच होतं का, नाही होत, तिथे काही रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, या रिसेप्टर्स वरून ठरवलं जातं की प्रत्येक रिसेप्टरचं फंक्शन काय आहे, इम्पल्स कुठे जाणार आहे, कशा प्रकारे तो कॉन्ट्रॅक्शन करणार आहे, रिलॅक्सेशन करणार आहे, हार्टबीट इन्क्रीज करणार आहे, हार्टबीट डिक्रीज करणार आहे, प्युपिल डायरेक्ट करणार आहे, प्युपिल कॉन्स्ट्रिक्ट करणार आहे, हे सगळं कोण ठरवतं तर त्याचे काही रिसेप्टर्स आहे. ठीक आहे, आता तुम्हाला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कळली, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कळली. पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये दोन्ही जे काही प्री सॅनॅप्टिक आणि पोस्ट सॅनॅप्टिक मध्ये दोन्ही ACH असतो. कुठे, पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये. सिम्पॅथॅटिक मध्ये काय तर प्री सॅनॅप्टिक न्यूरॉन मध्ये कोण असतं तर हा ACH असतो, बट पोस्ट मध्ये चेंज असतो. दॅट वन इज अवर नॉर ऍड्रेनालिन असतो. आता याचे रिसेप्टर सुद्धा चेंज आहे. ACH साठी जे काही मीन्स ऍसिटिल कोलिन साठी जे काही रिसेप्टर्स लागतात त्याला कोलिनर्जिक रिसेप्टर्स म्हणतात. ठीक आहे, आणि नॉर ऍड्रेनालिन साठी जे काही रिसेप्टर्स असतात त्याला आपण ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स म्हणतो. आता हे जे काही कोलिनर्जिक रिसेप्टर्स आहे म्हणजेच काय, जे ACH ला जाऊन बाउंड होतात किंवा ACH ला अट्रॅक्ट करतात, त्याचे दोन टाइप्स आहे फर्दर. ठीक आहे, कुठले टाइप्स आहे तर एक आहे निकोटिनिक रिसेप्टर, सेकंड वन आहे मस्कॅरेनिक रिसेप्टर. निकोटिनिक रिसेप्टरचे फर्दर दोन क्लासिफिकेशन आहे, एक आहे N, निकोटिनिकला आपण कॅपिटल N नी डिस्प्ले करतो आणि मस्कॅरेनिकला कॅपिटल M नी आपण एक्सप्रेस करतो. आता हा जो निकोटिनिक रिसेप्टर आहे कॅपिटल N, याचे दोन क्लास आहे, एक आहे N. ठीक आहे, आणि सेकंड वन आहे NM. म्हणजे काय, NN म्हणजे काय तर असे जे रिसेप्टर जे ह्या न्यूरॉनिक क्लेफ्ट मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे, गँग्लियॉन्स मध्ये प्रेझेंट आहे, ते झाले आपले NN. ठीक आहे, कशाचे, ऍसिटिल कोलिनचे. आणि आता हा प्री सॅनॅप्टिक होता, हा पोस्ट सॅनॅप्टिक होता. आता हा ऑर्गन होता, ऑर्गन न्यूरोमस्क्युलर जेव्हा रिसेप्टर प्रेझेंट आहे, इथनं काहीतरी आपलं न्यूरोट्रान्समीटर निघताय, ACH निघताय, मसलला जाऊन अटॅच होतात, तर हे जे काही न्यूरोमस्क्युलर रिसेप्टर्स आहे त्याला आपण NM म्हणतो. ठीक आहे, हे झाले आपले निकोटिनिक रिसेप्टर. मस्कॅरेनिक रिसेप्टरचे आपले 5 टाइप आहे, M1, M2, M3, M4 आणि M5. प्रत्येकाचं लोकेशन हे डिफरंट आहे आणि प्रत्येकाच्या लोकेशन वरून त्यांचं फंक्शन हे डिफरंट आहे. M1 कुठे प्रेझेंट आहे तर M1 GIT मध्ये प्रेझेंट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहे. सायमल्टेनियसली सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये M4 आणि M5 प्रेझेंट आहे. M2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर M2 रिसेप्टर हार्ट मध्ये प्रेझेंट आहे. M3 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे तर M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन दिस स्केलेटल मसल आणि काही ग्लँड्स आहे, ग्लँड्स मध्ये प्रेझेंट असतो. हे झालं लोकेशन. ह्या लोकेशन वरून ह्या प्रत्येकाचं फंक्शन वेगळं असतं. हे कुठले रिसेप्टर झाले आपले निकोटिनिक आणि मस्कॅरेनिक, ते झाले आपले कोलिनर्जिक रिसेप्टर. आता अनदर रिसेप्टर कुठले आहे, दॅट वन इज ऍड्रेनर्जिक रिसेप्टर. ऍड्रेनर्जिक रिसेप्टर्स कुठले कुठले आहे तर ते अल्फा आणि बीटा, हे दोनच मेन क्लास आहे, अल्फा आणि बीटा. ओके, अल्फाला दोन फर्दर क्लासमध्ये क्लासिफाय झालाय, अल्फा 1, अल्फा 2, आणि बीटाला तीन पार्ट मध्ये क्लासिफिकेशन झालं आहे, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3.
अल्फा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, तर इट प्रेझेंट ऑन अ ब्लड वेसल. ठीक आहे. अल्फा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, तर हे जे काही गँग्लियन आहे, स्पेशली पोस्ट सायनेप्टिक गँग्लियन मध्ये आपला अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट आहे. बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, तर बीटा 1 रिसेप्टरची जी काही लोकेशन आहे ती आहे हार्ट मध्ये, बीटा 1 आहे. बीटा 2 कुठे प्रेझेंट आहे, तर जे काही आपले ब्रोंकियल्स आहे तिथे आपले बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट आहे, प्लस युरेटर मध्ये आपले बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट आहे. बीटा 3 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, तर ऍडिपोज टिश्यू मध्ये बीटा 3 रिसेप्टर प्रेझेंट आहे. तुम्हाला हे सगळे रिसेप्टर दोन पार्ट कशा प्रकारे आठवण राहणार, तर तुम्हाला काहीच नाही, एकदा फक्त समजून घ्या आणि स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा. यस गाईज, कुठलीही गोष्ट आठवण ठेवण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करते, मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे नोट्स प्रिपेअर केल्या तर आपण कुठलाही पॉइंट इझिली आठवण ठेवू शकतो. ठीक आहे. मी स्वतः टीचिंग करण्यासाठी मी माझ्या नोट्स प्रिपेअर करते, तुम्ही सुद्धा तुमच्या नोट्स प्रिपेअर करा आणि त्यावरती रिव्हिजन करा, तुम्हाला पण इझिली आठवण. आता हे झालं ऑर्गनायझेशन ऑफ अवर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता फंक्शन काय आहे ह्या सगळ्या रिसेप्टर्सचं, तर सी प्रत्येक रिसेप्टरचं वेगवेगळे ऑर्गन वरून वेगवेगळे त्याचे फंक्शन आहे. लाईक हार्ट मध्ये जर आपला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करतो, तर हार्ट मध्ये तो इन्क्रीज करायचं काम करतो. मीन्स काय, तर हार्टबीट इन्क्रीज करतो. बट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करतो, तर तो डिक्रीज करतो हार्टबीटला. ओके. आईज मध्ये सिम्पॅथेटिक सिस्टीम काय करतं, तर प्युपिलचं डायलेशन करतं. पॅरासिम्पॅथेटिक काय करतं, तर ह्या प्युपिलला कॉन्ट्रॅक्ट करायचं काम करतं. लंग्स मध्ये काय करतं, लंग्स मध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा रिलॅक्सेशन करायचं काम करतो, बट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हा कॉन्ट्रॅक्शन करायचं काम करतो. डायजेशन म्हणजे स्टमक मध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करतो, तर मोटॅलिटीला हा डिक्रीज करतो, बट पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम हा अपोजिट वर्क करते. ती काय करते, मोटिबिलिटी किंवा मोबिलिटीला इन्क्रीज करते. सो प्रत्येक ऑर्गन मध्ये जे काही सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे याचं फंक्शन हे वेगळं आहे. सो येस गाईज, मी माझ्या लँग्वेज मध्ये आणि अगदी इझिली तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ही जे काही ऑर्गनायझेशन आहे कशा प्रकारे वर्क करतं. अँड दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस, दॅट वन इज ऑर्गनायझेशन अँड स्ट्रक्चर फंक्शन ऑफ अवर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. इफ यू लाईक दिस व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारे वाटते ही टीचिंग स्किल. आणि यस, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हा सेकंड पार्ट जो आहे दॅट इज न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन, तो आपण अगदी इफेक्टिव्हली बघूया. अशा प्रकारे छान अशी डायग्राम थ्रू मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि आपल्याला अंडरस्टँडेबल होईल अशा लँग्वेज मध्ये आपण फार्मसीला बघूया. ओके. सो येस गाईज, तुम्हाला जर चॅनल आवडत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनल सारखे चॅनल तुम्हाला परत कुठेच मिळणार नाही जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गाईज. टिल देन बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.